नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शेती उद्योग चॅनलवर. केळी लागवड जमिनीच्या तयारीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत सोप्या पद्धतीने व योग्य त्या खर्चामध्ये कशी केली जाऊ शकते या संदर्भात आपण ही व्हिडिओ सिरीज चालू केली आहे. आजचा आपला 19वा भाग आहे. आज आपण केळीच्या पानांवर पडणाऱ्या करपा किंवा बुरशीजन्य रोगाची माहिती व सोबत उपाययोजना बघणार आहोत. तत्पूर्वी या सिरीजमधील सर्व व्हिडिओ व व्यवस्थापनाचे शेड्यूल आपल्याला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर एकत्रितपणे सापडतील. केळीच्या पानांवर अनेक रोग येतात, पण सिगाटोका रोगामुळे सर्वाधिक आर्थिक नुकसान होत आहे. यावर नियंत्रणासाठी लागणारा खर्चही दिवसेंदिवस वाढतो आहे. परिस्थिती किती गंभीर होऊ शकते हे समजण्यासाठी काही आकडे मी इथं तुमच्यासमोर मांडतो आहे. मेक्सिको नावाचा देश आहे. 1937 मध्ये हा रोग तिथं पहिल्यांदा नोंदवला गेला. त्या वर्षी त्या देशामध्ये केळीचं उत्पादन 5,25,000 टन इतकं होतं. पुढील 4 वर्षात म्हणजे 1941 पर्यंत हे उत्पादन घटून 2,40,000 टनांवर आलं, म्हणजे निम्म्याहूनही कमी झालं सिगाटोका रोगामुळं. तिथलं एक टाबास्को नावाचं राज्य होतं. या राज्यातून निर्यात पूर्णपणे थांबवली गेली. त्याच्यानंतर होंडुरास देशामध्ये रोग आल्यानंतर उत्पादन 1/3पेक्षाही कमी झालेलं आहे. त्यानंतर ग्वांडालूप देशामध्ये 1937 मध्ये 25 ते 50% पिकाचं नुकसान झालेलं आहे. इक्वेडोर 1954 मध्ये एकूण 62 दशलक्ष घड तयार झाले. त्यापैकी फक्त 19 दशलक्ष घड निर्यातीसाठी योग्य होते. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जे क्षेत्र होते, जे शेती होते, ते छोट्या छोट्या क्षेत्रावर विभागले गेलेले होते. आणि नेमकं भारत देशात म्हणजे आपल्याकडं सुद्धा अशाच प्रकारे छोटी छोटी क्षेत्र आहेत आणि येत्या काळात ते आणखीन विभागली जाणार आहेत. नंतरच्या देशात या सर्व देशांमध्ये रासायनिक फवारणी केल्यामुळे नुकसान कमी झालं, परंतु रोग नियंत्रणासाठी दरवर्षी बुरशीनाशकाच्या फवारण्या वाढून यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. यामध्ये ऑस्ट्रेलियामधील नॉर्थ क्वीन्सलँड प्रदेशात सिगाटोका लीफ स्पॉट नियंत्रणासाठी खर्च आज एकूण उत्पादन खर्चाच्या 15% इतकं मोजला गेलेला असल्याचं सांगितलं. या रोगाची तीव्रता पाहून सिगाटोका लीफ स्पॉट रोगासाठी रोगप्रतिकारक नवीन व्यापारी वाण तयार करण्यावर भर देण्यात आला, परंतु हे प्रयत्न फारसे यशस्वी झाले नाहीत, कारण तयार झालेलं हायब्रिड वाण व्यावसायिक निर्यातीसाठी स्वीकारलं गेलं नाहीये. त्यामुळे आपल्याकडे फारसे नियंत्रणाचे पर्याय उपलब्ध नाही आहेत आणि जे पर्याय उपलब्ध आहेत त्याकडे प्रत्येक केळी बागायतदाराने गंभीरपणे लक्ष देणं आवश्यक आहे. हँडबुक ऑफ डिसीज ऑफ बनाना या संशोधन ग्रंथातून आजच्या माहितीचे संदर्भ घेतले आहेत. या ग्रंथाची किंमत 12,000 रुपये आहे. या ग्रंथामधील 150 पानांमधील किचकट तांत्रिक माहिती समजून घेऊन त्याच्या नोट्स तयार करून सोप्या भाषेत रूपांतर केलेलं आहे. या रूपांतरित केलेल्या सोप्या भाषेतील माहितीचा थोडक्यात सरळ आणि आकर्षक पद्धतीने हा आजचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. फक्त हा व्हिडिओ बनवण्यासाठीच खर्च होत नाहीये, तर तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीही खर्च केला जात आहे. अर्ध्या तासाचा व्हिडिओ बनवण्यासाठी फक्त अर्धा तास लागत नाही, त्यामागे शेकडो तासांची मेहनत, प्रचंड अभ्यास, विशेष कौशल्य आणि क्रिएटिव्हिटी लागते. पण हे काम आवश्यक आहे. यामागचा उद्देश एकच आहे, शोध निबंध, विज्ञान आणि विज्ञानाचा हा खजिना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना परिचित असलेला करपा रोग हा एकच प्रकारचा नसून एक किंवा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगांचा एकत्रित परिणाम असतो. विविध बुरशीजन्य रोगाची फोटोद्वारे इथं ओळख करून घेऊया. सर्वप्रथम केळी पिकामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा आणि सर्वाधिक गंभीर धोका निर्माण करणारे पानांचे रोग म्हणजे ब्लॅक लीफ स्ट्रेक किंवा याला आपण काळा सिगाटोका करपा म्हणूया. त्याच्यानंतर पिवळा सिगाटोका करपा, त्यानंतर इम्युसा करपा, त्यानंतर इतर कमी हानिकारक पानांवरील बुरशीजन्य डाग, त्यामध्ये ब्लॅक क्रॉस लीफ स्पॉट म्हणजेच कोर्डाना लीफ स्पॉट, त्याच्यानंतर डायक्टोनियला लीफ स्पॉट, आय स्पॉट, मलयान लीफ स्पॉट, पायरिक्युलरिस लीफ स्पॉट, याशिवाय केळीच्या पानांवर तपकिरी काळसर ठिपके किंवा गंजल्यासारखे डाग दिसतात, यालाच स्पेकल्स, फ्रेकल्स किंवा रस्ट म्हणतात.
या प्रकारामध्ये क्लॅडोस्पोरियम लीफ स्पेकल, मायकोस्पेरोला लीफ स्पेकल, तैवान लीफ स्पेकल, ट्रॉपिकल लीफ स्पेकल आणि फ्रेकल्स. वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेकल्सचे फोटो तुम्ही इथं पाहत आहात. या सगळ्या नावांची काळजी तुम्ही करण्याची गरज नाहीये, कारण बागेत गेल्यावर फक्त डोळ्यांनी पाहून रोगाचं अचूक नावाने निदान करणं कुणालाही शक्य नाहीये. त्यासाठी मायक्रोस्कोप मधून तपासणी करावी लागते आणि प्रयोगशाळेत मॉलिक्युलर चाचण्या कराव्या लागतात. शेतकरी म्हणून आपलं काम इतकंच आहे की इथं दाखवलेले फोटो काळजीपूर्वक पाहणे, जेणेकरून जेव्हा तुम्ही तुमच्या बागेमध्ये जाल तेव्हा केळीच्या पानांवर असे ठिपके किंवा रेषा दिसल्यास केळीच्या पानांवर रोगाचा प्रादुर्भाव सुरू आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि जर रोग सुरुवातीच्या अवस्थेतच लक्षात आला तर पुढं त्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येईल. प्राथमिक अवस्थेतच रोग ओळखणं महत्त्वाचं आहे, कारण रोगाला सुरुवातीच्याच टप्प्यात ओळखल्यास त्यावर उपचार करणं सोपं होतं आणि त्यावर जास्त खर्च येत नाही. वेळेवर उपाय केल्यास रोगाचा प्रसार मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि पिकाचं होणारं मोठं नुकसान टाळलं जाऊ शकतं. आता हा रोग बागेत कसा पसरतो, याचं चक्र किंवा डिसीज सायकल कसं चालतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. करपा किंवा बुरशीचे बीजाणू 2 प्रकारांनी पसरतात किंवा ज्याला आपण रोगाचा संसर्ग झाला असं म्हणूया. पहिलं म्हणजे कमी अंतरावर पसरणारे बीजाणू. या प्रकारातील बीजाणू साधारणपणे 4 ते 12 मीटर पर्यंतच्या कमी अंतरावर रोग पसरवतात. हे बीजाणू एका पानावरून दुसऱ्या पानावर किंवा जवळच्या झाडापर्यंत पोहोचतात. जेव्हा पावसाचे थेंब बुरशी लागलेल्या पानांवर पडतात तेव्हा हे थेंब बुरशीच्या बीजाणूसह उडून जवळच्या निरोगी पानावर किंवा झाडावर जातात. त्यामुळे रोग एका झाडाकडून दुसऱ्या झाडाकडे किंवा एका पानावरून दुसऱ्या पानावर पसरतो. त्याचप्रमाणे कमी वेगाच्या वाऱ्यामुळेही हे बीजाणू सहज विलग होतात व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात आणि इतर पानावर आणि आसपासच्या झाडांवर संसर्ग पोहोचवतात. हे बीजाणू जे आहेत ते जास्त लांबपर्यंत प्रवास करू शकत नाहीत, म्हणून ते प्रामुख्याने एकाच बागेत किंवा जवळच्या शेतामध्ये रोग पसरवतात. त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे दूरच्या अंतरापर्यंत रोग पसरवणारे बीजाणू. या प्रकारातील बीजाणू साधारणपणे 150 मीटर पासून ते 1 किलोमीटर अंतरापर्यंत रोग पसरवतात. थोडक्यात एका बागेतून दूरवरच्या काही किलोमीटर पर्यंतच्या आसपासच्या सर्व केळी बागेपर्यंत रोग पसरवणारे हे बीजाणू आहेत. कमी अंतरावर रोग पसरणारे बीजाणू हे वाऱ्याद्वारे वाहून नेले जात होते, परंतु दूरच्या अंतरापर्यंत रोग पसरवणारे बीजाणू बुरशीमार्फत स्वतः ऍक्टिव्हली हवेत जोराने फेकले जातात. त्यानंतर हे वाऱ्यामुळे हळूहळू पॅसिव्हली दूरपर्यंत पसरतात. व्हिडिओमध्ये जो धूर सदृश्य पदार्थ तुम्हाला दिसत आहे तो गाडीच्या सायलेन्सरमधून येणारा धूर नसून बुरशीने स्वतःच्या प्रक्रियेद्वारे बाहेर फेकलेले बीजाणू आहेत. या बीजाणूंमुळे बुरशीचा रोग लांबच्या अंतरापर्यंत पसरतो. तुमच्या लक्षात यावं म्हणून हा व्हिडिओ दाखवला आहे. प्रत्यक्षात ही बुरशी नसेल, परंतु सिगाटोक्यासारखे अनेक बुरशीजन्य रोग याच पद्धतीने बीजाणू हवेमध्ये फेकतात. हे बीजाणू किती दूरपर्यंत रोग पसरू शकतात हे वाऱ्याचा वेग, ढगाळ वातावरण आणि बुरशीमार्फत जीवाणू कोणत्या वेळी हवेमध्ये फेकले गेले आहेत यावर अवलंबून असते. याची मर्यादा काहीशे मीटर पासून ते काही किलोमीटर पर्यंत रोग पसरवण्याची आहे. पावसानंतर बागेच्या वरच्या पानांच्या थरात म्हणजे ज्याला आपण प्लांटेशन कॅनोपी म्हणतो, हे बीजाणू मोठ्या प्रमाणात आढळतात. दूरच्या अंतरापर्यंत रोग पसरवणाऱ्या बीजाणूंची संख्या कमी अंतरावर पसरवणाऱ्या बीजाणूंच्या संख्येपेक्षा 100 पट अधिक असू शकते. म्हणून शास्त्रज्ञ म्हणतात की कमी अंतरावर पसरवणारे जीवाणू हे दुय्यम महत्त्वाचे आहेत. ते फक्त रोग टिकवून ठेवतात, तर दूरच्या अंतरापर्यंत रोग पसरवणारे बीजाणू हे सर्वाधिक घातक व प्राथमिक महत्त्वाचे आहेत, कारण तेच रोगाचा मोठ्या प्रमाणावर व दूरपर्यंत प्रसार करतात. पूर्ण वाढ झालेल्या बुरशीच्या गाठींमधून बीजाणू बाहेर पडण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याने भिजल्याशिवाय दूरच्या अंतरापर्यंत रोग पसरवणारे हे बीजाणू बुरशीमार्फत स्वतः ऍक्टिव्हली हवेत जोराने फेकले जात नाहीत. त्यामुळे यासाठी पावसाची गरज असते. कोरड्या हवामानापेक्षा पावसाळ्यात या बीजाणूंचा प्रसार जो आहे तो लक्षणीयरित्या वाढतो. अगदी हलका पाऊस 0.1 ते 0.2 mm पाऊस देखील हे बीजाणू बुरशीमार्फत हवेमध्ये शूट होण्यासाठी पुरेसा आहे. पावसानंतर 1 तासात हे बीजाणू बुरशीमार्फत स्वतः ऍक्टिव्हली
हवेमध्ये जोराने फेकले जातात. त्यानंतर ते वाऱ्यामुळे हळूहळू पॅसिव्हली दूरपर्यंत पसरतात. यालाच बीजाणूचा संसर्ग म्हणतात. बहुतेक वेळा नवीन येणाऱ्या पोग्यांवर या बुरशींचा संसर्ग होतो. पोगा जेव्हा बाहेर येतो तेव्हा तो सरळ उभा असतो आणि सिलेंड्रिकल आकाराचा असतो. त्यामुळे हवेने येणाऱ्या बुरशींचे बीजाणू त्याच्या पृष्ठभागावर अडकून पडतात आणि तिथं साचतात. पोगा पूर्ण उलगडल्यानंतर हाच बाहेरील पृष्ठभाग ज्यावर बुरशीचे बीजाणू अडकून साचले आहेत तो पानांची खालची बाजू बनतो. पानांच्या खालच्या बाजूवर रंध्रांची म्हणजे स्टोमाटाची संख्या वरच्या बाजूपेक्षा जास्त असते. म्हणूनच रोगाचा संसर्ग खालच्या बाजूला जास्त दिसतो. तर अशा प्रकारे जे बीजाणू कमी अंतरावर रोग पसरवतात ते साधारणपणे आसपासची पाने आणि झाडावर जाऊन साचतात आणि रोग एका बागेतील झाडांमध्ये पसरतो. आणि जे बीजाणू लांबच्या अंतरावर रोग पसरवतात ते वाऱ्याच्या मदतीने काही मीटरपासून ते किलोमीटरपर्यंतच्या अंतरापर्यंत पोहोचतात. त्यामुळे रोग एका बागेतून दुसऱ्या बागेमध्ये पसरू शकतो. हे बीजाणू हवेतून प्रवास करून केळीच्या पानांवर जमा होतात किंवा डिपॉझिट होतात आणि तिथं अनुकूल वातावरण मिळाल्यावर त्याची वाढ होते. यालाच इन्फेक्शन झालं असं म्हणतात. बुरशीचे बीजाणू उगवण्यासाठी तापमान आणि पानाच्या पृष्ठभागावर ओलावा आणि हवेमध्ये आर्द्रता असणं महत्त्वाचं आहे. आता तापमान म्हणजे किती तापमान, तर कमीत कमी किमान तापमान 12 डिग्री सेल्सिअस, सगळ्यात चांगलं आणि योग्य तापमान 27 डिग्री सेल्सिअस आणि जास्तीत जास्त तापमान 36 डिग्री सेल्सिअस लागतं. 11 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान किंवा 38 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात या बीजाणूंचा विकास होत नाही. त्याचप्रमाणे आर्द्रता म्हणजे केळीच्या पानांचा पृष्ठभाग ओलसर असणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत हे बीजाणू फक्त 2 ते 3 तासात उगवतात. पावसाळ्यामध्ये केळीच्या पानांचा पृष्ठभाग सतत ओला राहतो आणि तापमान ही बुरशीच्या वाढीसाठी योग्य असल्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप वेगाने होतो. त्यामुळे केळीच्या पिकांचं जास्त नुकसान होतं. जर पानांवर पाण्याचा थर नसेल तर दूरवर पसरणाऱ्या रोगाचे बीजाणू तयार होत नाहीत. त्याचप्रमाणे हिवाळ्यात पानांवर दव पडून पृष्ठभाग ओलसर राहतो. त्यावेळचं तापमान ही बुरशीच्या वाढीसाठी योग्य असतं. म्हणूनच हिवाळ्याची या बुरशीजन्य रोगाची लक्षणे दिसतात. परंतु पावसाळ्यासारखे हिवाळ्यामध्ये वातावरणामध्ये सातत्याने आर्द्रता नसते किंवा पानांचा पृष्ठभाग सतत ओलसर राहत नाही. त्यामुळे केळीच्या पानांवर बीजाणूंची उगवण कमी होते. याचं प्रॅक्टिकल उदाहरण द्यायचं झालं तर तापमान जसं जसं कमी होईल म्हणजे 20 डिग्री सेल्सिअस तापमानावर या बीजाणूंची उगवण 27 डिग्री सेल्सिअस तापमानावर जितकी उगवण होते त्याच्या निम्मीच होते. याचा अर्थ हिवाळ्यात या बुरशीजन्य रोगाची लक्षणे दिसली तरी त्याची तीव्रता पावसाळ्याच्या तुलनेने खूपच कमी असते. बीजाणूंचा प्रसार, उगवण व वाढ कमी होते व बुरशीचा विकास पावसाळ्या इतका तीव्र होत नाही. बीजाणूंची उगवण झाल्यानंतर तयार झालेले जर्म ट्यूब सुरुवातीच्या काळात केळीच्या पानांच्या पृष्ठभागावर वाढतात. आता जर्म ट्यूब म्हणजे नेमकं काय? ज्याप्रमाणे जमिनीमध्ये आपण एखाद्या रोपाचं बी पेरतो आणि अनुकूल वातावरणामध्ये त्यातून कोंब किंवा अंकुर बाहेर येतो, यालाच आपण रोपांची उगवण झाली असं म्हणतो. त्याचप्रमाणे पानांवर पडलेल्या बुरशीच्या बीजाणूमधून अनुकूल वातावरणामध्ये बाहेर येणाऱ्या कोंबालाच जर्म ट्यूब किंवा बीजाणू नलिका म्हणतात. यालाच बुरशीच्या बीजाणूंचे अंकुरण किंवा जर्मिनेशन झालं असं म्हणतात. बीजाणूंची उगवण झाल्यानंतर साधारण 2 ते 3 दिवसात ही जर्म ट्यूब किंवा बीजाणूंची नलिका केळीच्या पानांच्या रंध्रामधून आत प्रवेश करते. यालाच रोगाचं संक्रमण किंवा इन्फेक्शन झालं असं म्हणतात. इन्फेक्शन झाल्यानंतर बुरशीचे तंतू पानाच्या खालच्या बाजूच्या रंध्रामधून बाहेर पडतात. ते विकसित होतात आणि ते पानांच्या शिरांसमोर सरळ पॅरलल वाढतात आणि जवळच्या रंध्रांनाही संक्रमित करतात. त्याच्यामुळे तुम्हाला दिसत असेल हे डाग जे आहेत हे अगदी पॅरलल चाललेले असतात. काही दिवसांनी हे पानांवर वाढणारे तंतू एकमेकांना जोडलं जाऊन त्याचं जाळं तयार करतात आणि जाळं तयार झाल्यानंतर मग आपल्याला डोळ्यांनी दिसतील एवढे मोठे ठिपके तयार होतात. पावसाळ्यात इन्फेक्शन झाल्यानंतर डोळ्यांना दिसू लागतील एवढे मोठे डाग दिसण्यासाठी साधारणतः 10 ते 15 दिवस लागतात. हिवाळ्यात तेच डाग दिसण्यासाठी साधारणतः 20 ते 30 दिवस लागतात. याचा अर्थ जेव्हा डाग आपल्याला दिसतात तोपर्यंत बागेमध्ये रोगाचा संसर्ग व इन्फेक्शन झालेलं असतं. इथं फोटोमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. इन्फेक्शन झाल्यानंतर या बुरशीची वाढ कशा पद्धतीने होते हे आपण बघूया. यामध्ये ब्लॅक सिगाटोका करप्या रोगाचं उदाहरण घेऊया. पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघत असाल की पानांच्या खालच्या बाजूला 1 मिलीमीटरपेक्षा कमी आकाराचे छोटे पांढरे, पिवळसर किंवा तांबूस तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.
हे रोगाचं सर्वात पहिलं लक्षण आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये हे ठिपके वाढून 2 ते 5 मिलीमीटर लांबीच्या अरुंद लालसर तपकिरी किंवा गडद तपकिरी रंगाच्या रेषांमध्ये रूपांतरित होतात. तिसऱ्या टप्प्यामध्ये या रेषा आणखीन रुंद आणि लांब होतात. त्याची लांबी 20 ते 30 मिलीमीटर पर्यंत पोहोचू शकते. त्याचा रंग तपकिरीतून गडद तपकिरी किंवा काळा होतो. चौथ्या टप्प्यामध्ये रेषा रुंद होऊन ठिपक्यांचे रूप घेतात. पानांच्या खालच्या बाजूला हे ठिपके गडद तपकिरी दिसतात, तर वरच्या बाजूला ते काळ्या रंगाचे दिसतात. पाचव्या टप्प्यामध्ये या ठिपक्यांचा आकार लंबवर्तुळाकार होतो. पानांच्या दोन्ही बाजूंनी ते काळे दिसतात आणि त्याच्या भोवती पिवळसर रंगाची वलय तयार होते. रोगाचा भाग थोडासा दबलेला दिसतो. सहाव्या टप्प्यामध्ये ठिपक्यांचा मधला भाग सुकतो आणि पांढऱ्या किंवा फिक्कट राखाडी रंगाचा होतो. या सुकलेल्या भागाच्या भोवती एक स्पष्ट काळी किनार दिसते. या सर्व टप्प्यांमध्ये रोगाची तीव्रता वाढत जाते आणि पानांचं मोठं नुकसान होतं. पावसाळ्यात व हिवाळ्यात हवेत आर्द्रता जास्त असल्यामुळे हे बीजाणू खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात. पण कोरड्या हवामानात म्हणजे उन्हाळ्यात आर्द्रता कमी असल्यामुळे हे बीजाणू जवळपास तयार होतच नाहीत. म्हणजे बीजाणू जेव्हा जास्त प्रमाणात तयार होतात तेव्हा रोग लवकर पसरतो आणि कमी प्रमाणात बीजाणू तयार झाले तर रोगाचं प्रमाणही कमी असतं. ज्याप्रमाणे नैसर्गिकरित्या केळीच्या पानांवर रोग पसरतो त्याचप्रमाणे हीच प्रक्रिया आपण प्रयोगशाळेत किंवा लॅबोरेटरीमध्ये सुद्धा पाहू शकतो. या फोटोमध्ये दूरच्या अंतरापर्यंत रोग पसरवणारे बुरशीचे विविध टप्पे दाखवलेले आहेत. इथे G9 केळीच्या पानांवर बुरशींचे भाग दिसत आहेत. हे भाग म्हणजे बुरशीच्या पुनरुत्पादनाचे अवयव आहेत. त्यातूनच बीजाणू बाहेर फेकले जातात. यामध्ये दूरच्या अंतरापर्यंत रोग पसरवणारे बीजाणू दिसत आहेत. हे बीजाणू रोग पसरवण्यासाठी जबाबदार असतात. या फोटोमध्ये हे बीजाणू अंकुरित होत आहेत. हे जर्म ट्यूब तयार झाल्याचं लक्षण आहे. फक्त एका बीजाणूपासून 21 दिवसानंतरची बुरशीची वाढ आपण इथं पाहू शकतात. त्याचप्रमाणे कमी अंतरावर पसरवणारे बीजाणू सुद्धा आपण प्रयोगशाळेत किंवा लॅबोरेटरीमध्ये पाहू शकतो. अशा रीतीने बुरशी एका बीजाणूतून अनेक बीजाणू तयार करते आणि त्याची वाढ होते. सिगाटोका बुरशीचे जीवनचक्र या फोटोमध्ये स्पष्ट दाखवले आहे. यामध्ये रोगाचा प्रसार 2 प्रकारे होतो. लांबच्या अंतरावर पसरणारे जीवाणू व कमी अंतरावर पसरणारे जीवाणू तयार होतात. हे बीजाणू वारा व पावसाच्या मदतीने पसरतात. हे बीजाणू निरोगी पानांवर जमा होतात. योग्य वातावरण मिळाल्यास त्याची उगवण होते व ते पानांच्या आतमध्ये प्रवेश करतात आणि 12 ते 35 दिवसात पानांवर रोगांची लक्षणे किंवा ठिपके किंवा रेषा दिसू लागतात. बुरशीचा संसर्ग झाल्यानंतर लगेच रोगाची लक्षणे दिसत नाहीत. संसर्ग झाल्यानंतर बुरशीचे लैंगिक अवयव तयार होईपर्यंतचा काळ 22 ते 70 दिवसांचा असू शकतो. या काळात रोग पानांच्या आतल्या बाजूला वाढत राहतो, परंतु वरून कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. यालाच बुरशीची सुप्तावस्था म्हणतात. या कालावधीनंतर बुरशींचे लैंगिक अवयव तयार होतात आणि ते नवीन बीजाणू सोडून रोगाचा पुढील प्रसार करतात. अशा प्रकारे ही बुरशी आपलं जीवनचक्र पूर्ण करून केळीच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रसार करते. त्यामुळे शेतामध्ये गेल्यावर नेहमी पानांच्या खालच्या बाजूचं व्यवस्थित निरीक्षण करावं. त्याचे चांगले फोटो व व्हिडिओ घ्यावे. प्रत्येक केळी बागायतदाराला इतक्या डिटेलमध्ये या बुरशीजन्य रोगाची माहिती असणं का आवश्यक आहे? कारण यानुसारच पुढील उपाययोजना ठरवता येतात. नाहीतर उठला झोपेतनं की चालला बुरशीनाशक फवारायला, याला काही अर्थ नाही आहे. अशा रीतीने पैसे, वेळ आणि मेहनत आपण वाया घालवतो आणि त्याचे रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत. परंतु हे शोध निबंध, परीक्षण, विज्ञान आणि रिसर्च एका बाजूला आणि तुमच्या बागेमध्ये व्हिजिट करतात त्या सेल्समनचं नॉलेज एका बाजूला. प्रत्येक कंपनीला नफा पाहिजे, त्यासाठी कंपनीच्या औषधांची विक्री होणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी सेल्समनला टार्गेट दिले जातात. हा सेल्समन आपले टार्गेट कशा रीतीने पुरे करतो याचं कंपन्यांना काही घेणं देणं नसतं. मग हे सेल्समन त्याचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना काहीही मूर्खासारखे सल्ले देतो. पण काय फरक पडतो शेतकऱ्याला तरी? तो आपला महिना 2000 मध्ये खुश आहे. इकडे शेतकरी बाजारात आपली गरिबी आणि लाचारी मिरवत असतो. नेत्याची जयंती, पुण्यतिथी, सणवार, मराठी का हिंदी, हा दाखला तो दाखला, सोसायटी, कारखाना, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा, नेत्यांच्या सभा, दारू, चिकन, मटण, रस्सा, शेण, गोमूत्र, कोंबड्या आणि लग्न सराई, यातच बहुतांश शेतकरी वर्षभर व्यस्त असतो. आणि त्याचं कॉलेजला जाणारं पोरग व्यस्त असतं मोबाईल, सट्टा बाजार, ड्रीम11, IPL, बुलेट, थार, स्कॉर्पिओ, यूट्यूब आणि इंस्टाग्राम शॉर्ट्समध्ये. शेतकऱ्यांमध्ये व्यावसायिकता कुठं आहे? व्यावसायिकताच नसल्यामुळे आपल्याच शेती व्यवसायाची आणि आपणच लावलेल्या असलेल्या पिकाची
वैज्ञानिक माहिती नाही आणि माहिती देणारे हे सगळे अशा प्रकारचे सेल्समन आहेत आणि योग्य ती माहिती नाही, त्यामुळे शेतीमध्ये आर्थिक उत्पन्न स्थिर नाही. उघड्या आभाळाखालची शेती आपली, यात वातावरणातील होणारे बदल, क्लायमेट चेंज तर अजून आपण विचारातच घेतलेले नाहीयेत. कंपन्यांचे सेल्समन आणि रानडुक्कर यामध्ये कोणताही फरक नाहीये. दोघे जेव्हा जेव्हा शेतामध्ये व्हिजिटला येतात शेतकऱ्याच्या ताटातला घास खाऊनच जातात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बागेच्या बाहेर एक पाटी लावणं गरजेचं आहे. यामध्ये लिहा की मुक रानडुक्कर चालेल परंतु ॲग्रिकॉस्ट सेल्समन आणि त्यांचे सल्ले नको. आता उपाययोजना बघूया. केळीच्या पानांवरील करपा रोग नियंत्रण करण्यासाठी अनेक पद्धतींचा वापर करणं गरजेचं आहे. यामध्ये पहिली उपाययोजना आहे रोगट पानं छाटणे किंवा काढून टाकणे आणि स्वच्छता ठेवणे. आता हे का करायचं आहे हे आधी समजून घ्या. पानं छाटणे यालाच लीफ प्रूनिंग किंवा सॅनिटेशन म्हणतात. रोगट पानं झाडावर तशीच ठेवल्यास त्यातून 22 आठवड्यापर्यंत बीजाणू बाहेर पडत राहतात आणि तुम्ही करत असलेल्या बुरशीनाशकाच्या फवारण्यांचा फारसा फायदा होत नाही. यासाठी रोगट पानांच्या छाटणीद्वारे बागेतील रोगग्रस्त पानांवरील बीजाणूंची संख्या कमी करणं आवश्यक आहे, म्हणून ही छाटणी करतात. आता ही छाटणी कशी करावी? रोगामुळं खूप जास्त खराब झालेली संपूर्ण पानं किंवा खराब पानांचे छोटे भाग वेळाने कापून किंवा फाडून काढायचे आहेत. या प्रक्रियेला लीफ प्रूनिंग, डिलीफिंग किंवा सर्जरी असं म्हणतात. कापलेली पाने जमिनीवर पडून दिली जातात, तिथं ती कालांतराने कुजून जातात आणि जमिनीवर पडलेल्या या रोगट पानांवरचे बीजाणू केळीच्या झाडाच्या वरच्या भागातील नवीन पानांपर्यंत पोहोचण्याची शक्यता जी आहे ती कमी असते. ही छाटणी किती वेळा व किती दिवसांनी करायची आहे? जर आपल्या बागामध्ये पानांवरील डाग फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे या स्टेजमध्ये असतील तर दर आठवड्याला बागेमध्ये जाऊन परिस्थिती पाहणं गरजेचं आहे आणि फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक वेळी या स्टेजमधील रोगग्रस्त पान काढणं किंवा त्या पानाचा काही भाग छाटणं गरजेचं आहे. याने रोगाची तीव्रता सर्वात जास्त कमी होईल, सोबत उत्पादन व उत्पन्न वाढेल आणि खर्च कमी होईल. रोगग्रस्त पानं काढून टाकणे हा रोग व्यवस्थापनाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणखी एका पद्धतीनुसार केळीची वेन झाल्यानंतर नियंत्रित डिलिफिंग किंवा कंट्रोल्ड डिफोलिएशन किंवा वेन झाल्यानंतर पानांची लवकर छाटणी करणं सुद्धा फायदेशीर ठरत आहे. या पद्धतीमध्ये केळीची वेन झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच रोग निर्माण करणारे बीजाणू तयार होण्यापूर्वीच सर्वात खालची जुनी 3 पानं काढून टाकली जातात. आता आपल्याकडे काही भागांमध्ये केळीची वेन झाल्यानंतर झाडावर साधारणतः 10 ते 12 निरोगी पानं ठेवून इतर जुनी पानं, रोग असो किंवा नसो, ही पानं काढून टाकली जातात. या पद्धतीमुळे केळीच्या उत्पादनावर, झाडाच्या वाढीवर किंवा फळाच्या गुणवत्तेवर फारसा कोणता नकारात्मक परिणाम होत नाही, कारण या छाटणीद्वारे अशीच पाने काढली जातात जी केळीच्या झाडाच्या एकूण प्रकाश संश्लेषणात किंवा फोटोसिंथेसिसमध्ये जास्त योगदान देत नाही. परंतु ज्या भागामध्ये रोगाची तीव्रता खूप जास्त असते अशाच ठिकाणी या पद्धतीचा वापर करा. विनाकारण रोग नसताना झाडावरची पानं काढू नका. या पद्धतीचा वापर केल्यामुळे ही रोगावर चांगलं नियंत्रण मिळवता येतं. परंतु ही जी पद्धत आहे ही प्रत्येकानेच अवलंबण्याची गरज नाही. जिथं रोगाची तीव्रता जास्त आहे, ज्या भागामध्ये रोग दरवर्षी जास्त येतो, अशाच ठिकाणी अशाच शेतकऱ्यांनी वेन झाल्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये फक्त वरची 10 ते 12 पाने ठेवून बाकीची पानं काढू शकता. इतर शेतकऱ्यांनी हे काम करण्याची आवश्यकता नाहीये. रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी फक्त झाडावरची रोगट पानं काढून टाकणं पुरेसं नाहीये, तर जमिनीवर पडलेल्या त्या पानांवर योग्य प्रक्रिया करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जमिनीवर पडलेली ही रोगट पानं अजूनही रोगाचे बीजाणू तयार करतात. कमी प्रमाणात का होईना या कापलेल्या पानांमधून बीजाणू बाहेर पडतात आणि पुढील 4 ते 6 आठवड्यापर्यंत या रोगाच्या बीजाणूंचा प्रसार होत राहतो. त्यामुळे जर कापलेल्या आणि जमिनीवर टाकलेल्या पानांवर योग्य उपचार केला नाही तर तिथून सुद्धा रोगाचा प्रसार होऊ शकतो. म्हणूनच या पानांवर सुद्धा प्रक्रिया करून बीजाणूंची संख्या कमी करणं आणि पानांची कुजण्याची प्रक्रिया जलद करणं आवश्यक आहे. छाटलेली पाने जमिनीमध्ये सर्वत्र पसरण्याऐवजी प्रत्येक केळीच्या ओळीमध्ये त्याचे ढीग तयार केल्यास बीजाणूंची संख्या कमी होण्यास मदत होते आणि या ढीग पद्धतीमध्ये पानांचे कुजण्याची प्रक्रिया जी आहे ती अधिक प्रभावी होऊ शकते. या जमिनीवर पडलेल्या पानांच्या ढिगांवर 10% युरियाचं द्रावण किंवा 5 ते 10% ॲसिटिक ॲसिडचं द्रावण फवारल्याने बीजाणूंची संख्या कमी होते आणि पानं लवकर कुजतात.
5 ते 10% ॲसिटिक ॲसिडचं द्रावण फवारल्याने एकाच फवारणीमध्ये 9 दिवसापर्यंतच बीजाणूंची संख्या 84 ते 90% कमी होते. परंतु पानं कापण्यापूर्वी दुसरी बाजू लक्षात घ्या. घड हार्वेस्टिंगच्या वेळी केळीच्या झाडांवर 11पेक्षा कमी कार्यक्षम पानं असतील तर घड शेतातच पिकायला लागतात. याशिवाय केळीमधील पल्प किंवा गराचा रंगही बदलतो, म्हणजे विक्री योग्य उत्पादन कमी होतं. आणि व्यापारी नेमकं हेच बघतात. ज्या बागेमध्ये पानांची संख्या 11पेक्षा कमी, तिथं माल दूरच्या बाजारपेठेसाठी किंवा एक्सपोर्टसाठी खरेदी केला जात नाही आणि तुम्हाला त्या केळीच्या दराचा फायदा मिळत नाही. जर केळीच्या झाडांवर 4पेक्षा कमी कार्यक्षम पानं राहिली असतील तर वाहतुकीदरम्यान अकाली पिकणाऱ्या घडांमुळं मालाची किंमत कमी होते, कारण फळं एकसारखी पिकत नाहीत. घड कापणी पश्चात म्हणजे पोस्ट हार्वेस्टिंगच्या समस्या वाढतात आणि नंतर व्यापारी बागेमध्ये मालच विकत घ्यायला येत नाहीये. एक स्पष्ट सूचना आहे, विनाकारण कुठलीही आणि कितीही पानं कापू नका. तुम्हाला यातलं काही कळत नसेल तर कोणत्याही सोम्या गोम्याचा अंदाजे सल्ला घेऊ नका. आपली संस्था यासाठी तुम्हाला तांत्रिक सल्ला सेवा देते. या सेवेसाठी संस्था फी आकारते. बहुतांश बागायतदारांना अपेक्षा असतात की या सेवा आपल्याला फुकट मिळाव्यात. हे काही तुमचं सरकारी कृषी खातं नाहीये जिथे दरवर्षी अधिकाऱ्यांना करोडो रुपयांचं भांडवल आयतं मिळत आहे. तिथं तर आपल्याला बसायला सुद्धा कोणी खुर्ची विचारत नाही. साहेब साहेब करत मुजरा घालावा लागतो. ज्यांना फुकटच्या सल्ल्याच्या अपेक्षा आहेत त्यांनी दुकानात गेल्यावर खतं आणि औषधं फुकट मागून बघा. सरळ दुकानाच्या बाहेर हाकलून दिलं जातं. आपण शेतकरी बागायतदार आहोत. स्वतःच्या बळावर कष्ट करून जगत आहोत. स्वतःची आणि आपण करत असलेल्या व्यवसायाची थोडी गरिमा ठेवा. रोग नियंत्रणासाठी पुढची पद्धत बघूया. यामध्ये केळीच्या बागेमध्ये आर्द्रता कमी ठेवणे. केळीच्या बागेमध्ये हवेतील सापेक्ष आर्द्रता म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी ठेवणे हा रोगाच्या व्यवस्थापनाचा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. कारण जास्त आर्द्रता आणि केळीच्या पानांवर पानांचे थेंब जास्त वेळ राहिल्यास बुरशीच्या बीजाणूंची वाढ आणि प्रसार वेगाने होतो. बागेमध्ये चांगल्या निचऱ्याची व्यवस्था असणं गरजेचं आहे. त्यामुळे जमिनीमध्ये पाणी लवकर मुरतं किंवा बाहेर जातं. केळी बागेमध्ये पाणी साचू देऊ नका. आर्द्रता कमी ठेवण्यासाठी लागवडीचं अंतर सुधारणं अत्यंत गरजेचं आहे. 5x5, 5x5.5, 6x5 ही अंतरं चालणार नाहीत. पण नाही, आमच्याकडे अशीच परंपरा आहे, आमच्याकडे सगळेजण असंच लावतात. मला तुम्हाला विचारायचंय, तुमच्याकडे एसटी बसला पुढं बैल जोडून प्रवास करतात का? कारण परंपरेनुसार आधी बैलगाडीतच प्रवास व्हायचा ना. मग कारला किंवा एसटीला सुद्धा पुढं बैल जोडूनच प्रवास करता का तुमच्याकडे? परंपरा सोडा, व्यावसायिक व्हा. सातबारा सार्वजनिक आहे का तुमचा की जे सगळे करणार तेच मी करणार? आपल्याकडे लागवडीचे नवीन नवीन पॅटर्न येत राहतात, परंतु हे पॅटर्न तसे पाहिले तर नवीन नाही आहेत. मी नवीन काहीतरी शोधून काढले असल्याचा आव आणला जातो. बॅकग्राऊंडला छपरी गाणे वाजून वाजून अशा लागवडीचे व्हिडिओ यूट्यूब शॉर्ट्सद्वारे दाखवले जातात. यामध्ये पण विशेष करून केळीचा बुंदा झूम करून करून दाखवला जातो. सिंगल लाईन पद्धत, जोडओळ पद्धत, त्रिकोणी पद्धत, झिगझॅग पद्धतीने लागवड, हेक्झॅगॉनल पद्धतीने लागवड, अशा अनेक लागवडीच्या पद्धती बऱ्याच दशकापासून अस्तित्वात आहेत. हा, तुम्हाला ते आत्ता बघायला मिळत असेल, परंतु यामध्ये कोणतंही नाविन्य नाहीये. इथं फोटोमध्ये अशाच काही लागवडींचे फोटो मी तुम्हाला दाखवत आहे. सोबत हे एका कृषी विद्यापीठाचे डॉक्युमेंट सुद्धा आपण बघू शकता. यामध्ये अशा अनेक लागवडीच्या पॅटर्न बाबत माहिती आहे. अशा लागवडीमधून उत्पन्न व उत्पादन नेमकं किती झालं हे पॅटर्नवाले कधी सांगत नाहीत. अशा पॅटर्नच्या केळी लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंतची पूर्ण ॲग्रॉनॉमिकल किंवा वैज्ञानिक माहिती कधीही दाखवली जात नाही. सगळ्यात कॉमेडी म्हणजे अशा पॅटर्नमधून या पॅटर्नवाल्याशिवाय दुसऱ्या कुणालाच यामध्ये कधीच यशस्वीरित्या उत्पादन व उत्पन्न काढता येत नाहीये. फक्त ब्रेकिंग न्यूजवाल्यांसारखं सेन्सेशन निर्माण केलं जातं. लागवडीचं अंतर कमी केल्यामुळे केळीची पानं एकमेकांवर ओव्हरलॅप होतात. त्यामुळं पानांमध्ये हवा खेळती राहत नाही. आर्द्रता वाढते. पावसाळ्यात केळीची पानं सतत ओली राहतात. बागेमध्ये सूर्यप्रकाश पडत नाही. फवारणी करताना सुद्धा बुरशीनाशक सर्व पानांवर पोहोचत नाही. परिणामी अशा बागेमध्ये बीजाणू तयार होण्यास, पसरण्यास आणि उगवण्यास प्रोत्साहन मिळते. रोगाचा प्रसार वाढतो आणि परिणामी रोगाची तीव्रता वाढते. एका एकरामध्ये झाडांची संख्या वाढवल्याने उत्पन्न व उत्पादनात वाढ होत नाही. त्यामुळे पूर्ण वैज्ञानिक अभ्यासाशिवाय असे कोणतेही प्रयोग करू नका, अन्यथा नुकसान पक्का आहे. ज्या भागांमध्ये केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते तिथं रोगाचं प्रमाण ही तीव्र राहतं. ज्या भागांमध्ये लागवडीचं प्रमाण वाढत आहे
तिथं जाऊन सुद्धा भविष्यामध्ये अशा रोगांची तीव्रता वाढत जाणार आहे. जेवढ्या जास्त बागा तेवढे जास्त रोग, जेवढे जास्त रोग तितकी बीजाणूंची संख्या जास्त, तितका प्रसार जास्त आणि तितकं इन्फेक्शनही जास्त राहणार आहे. नाशिकमधील द्राक्ष बागा, सोलापूर सांगली जिल्ह्यातील डाळिंब बागा, नागपूरची लिंबू संत्र्यांची बागांची उदाहरणं घ्या. द्राक्ष बागांमध्ये सध्या डाउनी भुरी कंट्रोल होत नाहीये. डाळिंबामध्ये तेल्या, मररोग, पिन होल बोरर आणि आता फळांवरील डाग कंट्रोल होत नाहीयेत. संत्रा बागामध्ये नागाळी, कॅन्कर, खैऱ्या, फळमाशी, फुलगळ, फळं न लागणं इत्यादी समस्या आहेत. रोग नियंत्रणाचा खर्च परवडेनासा झाला आहे आणि खर्च करूनही रोग आटोक्यात येत नाहीये. त्यामुळे हजारो हेक्टरनी त्या क्षेत्रामधील द्राक्ष, डाळिंब व संत्रा बागाचं क्षेत्र घटत चाललेलं आहे. पुढचा नंबर जळगाव जिल्हा, मुक्ताईनगर, सौदा व आसपासच्या परिसरातील केळींचा आहे. केळी एक्सपोर्ट हब सोलापूर, कंदर परिसर ही यातून वाचणार नाहीये. म्हणूनच केळीच्या झाडांची संख्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित न करता वैज्ञानिक आणि सिद्ध झालेल्या पद्धतींचा वापर करून आर्द्रता नियंत्रित ठेवणे, योग्य लागवड अंतर राखणे आणि एकात्मिक रोग व्यवस्थापनाचा अवलंब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. अन्यथा इतर पिकांप्रमाणे केळीच्या पिकाचं क्षेत्र येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. ज्या भागांमध्ये रोगाची तीव्रता दरवर्षी जास्त असते अशा ठिकाणी 2 ओळींमधील अंतर 7 फूट आणि 2 रोपांमधील अंतर 6 फूट मध्ये 7 बाय 6 या अंतरावर केळीची झिगझॅग पद्धतीने लागवड करावी. 7 बाय 6 फूट अंतरावर झिगझॅग पद्धतीने केळीची लागवड करण्याचे अनेक फायदे आहेत. या पद्धतीमुळे झाडांमध्ये पुरेशी मोकळी जागा मिळते, त्यामुळे बागेत हवा खेळती राहते, त्यामुळे पानांवरील आर्द्रता कमी होते. योग्य अंतरामुळे बुरशीनाशकांची फवारणी सर्व पानांवर समान पोहोचते आणि त्यामुळे रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यास मदत होते. रोगाची तीव्रता कमी असलेल्या क्षेत्रांमध्ये 7 बाय 5 अंतरावर लागवड करू शकता. सूर्यप्रकाशाचा उपयोग रोग नियंत्रणासाठी एक नैसर्गिक आणि महत्त्वाचा घटक आहे. सूर्यप्रकाशामधील अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे बुरशीचे बीजाणू म्हणजे स्पोर्स काही तासातच निष्क्रिय होतात. जेव्हा झाडांमध्ये योग्य अंतर असते तेव्हा झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो. हा सूर्यप्रकाश रोग पसरवणाऱ्या बीजाणूंना नैसर्गिकरित्या नष्ट करतो. त्यामुळे पिकांचं नैसर्गिकरित्या संरक्षण होईल व सोबत रासायनिक फवारणीवरील अवलंबित्व आणि खर्चही कमी होईल. हा सूर्यप्रकाश बागेमध्ये उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. शेतामध्ये योग्य निचरा व्यवस्था, कमी घनतेवर झाडांची लागवड आणि पाण्याचा योग्य वापर यासारख्या उपायांनी पिकातील वातावरण रोगासाठी कमी अनुकूल बनवता येतं. ज्या क्षेत्रामध्ये केळीच्या लागवडीचं प्रमाण जास्त आहे, दाट आहे आणि दरवर्षी रोगाची तीव्रताही जास्त असते अशा ठिकाणी स्थानिक लागवडीच्या क्षेत्रानुसार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. रोगराईचा प्रसार एका बागेमधून दुसऱ्या बागेमध्ये सहज होतो. त्यामुळे जर जवळचे सर्व बागायतदार एकत्र येऊन एकाच वेळी समान नियंत्रण उपाय जसं की फवारणी वापरली तर रोगाचा फैलाव होण्यापासून रोखता येतो. हे फक्त मोठ्या बागायतदारांसाठीच नाही तर लहान शेतकरी गट एकत्र येऊनही हे काम करू शकतात. आपण पाहिलं आहे की हा रोग निर्माण करणारे बुरशीचे बीजाणू वाऱ्यापर्यंत खूप लांबपर्यंत जातात. जर प्रत्येक केळी बागायतदार स्वतःच्या पद्धतीने वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा वापर करत राहिला तर बुरशीमध्ये त्या बुरशीनाशकाविरोधी प्रतिकार शक्ती म्हणजे रेझिस्टन्स निर्माण होत आहे. त्यामुळे एकाच भागातील सर्व शेतकऱ्यांनी एकसारख्या बुरशीनाशकांचा वापर केल्यास ही समस्या टाळता येते. परंतु प्रश्न असा आहे की धर्म, जात, गोत्र, कुळ, परंपरा, वर्ण, आर्थिक परिस्थिती, भाषा, राजकीय पार्ट्या, IPLचे संख्य, संस्कृती यात बरबटलेला आणि विभागलेला एक भारतीय शेतकरी केळीच्या बागा टिकून ठेवण्यासाठी अशा प्रकारे एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करेल का? आज तरी ही गोष्ट अशक्यच दिसत आहे, परंतु तुम्ही हा पुढाकार घेणं आवश्यक आहे. हाच प्रयत्न द्राक्ष, डाळिंब आणि संत्रा भागामध्ये वेळीच झाला असता तर हे क्षेत्र हजारो हेक्टरनी कमी होण्यापासून वाचवता आलं असतं. ज्या केळी लागवड क्षेत्रामध्ये रोगाचं प्रमाण दिवसेंदिवस तीव्र होत आहे, खर्च वाढत आहे आणि तरीही परिणाम मिळत नाहीये, तिथं सामूहिक प्रयत्नांशिवाय दुसरा पर्याय नाही. सामूहिक प्रयत्नांशिवाय तुम्ही तुमच्या केळीच्या बागा सिगाटोका रोगापासून वाचवू शकत नाही. कृषी विज्ञान केंद्र, केळी संशोधन केंद्र, कृषी खातं, औषध आणि खत कंपन्या, दुकानदार, सेल्समन, राजकीय पुढारी, क्रिकेटर, फिल्मी सेलिब्रिटी, कॉर्पोरेट उद्योग यातलं कुणीही आपल्या मदतीला येणार नाहीये. त्यामुळे हा प्रश्न आपल्यालाच एकत्र येऊन सोडवायचा आहे. रोगाच्या व्यवस्थापनामध्ये पुढची उपाययोजना बघूया. यामध्ये मातीची सुपीकता, सिंचन आणि योग्य पोषण म्हणजे न्यूट्रिशन.
कृपया व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. बागायतदार औषध फवारणी आणि रासायनिक उपाय यावर लक्ष केंद्रित करतात, परंतु मूळ कारण म्हणजे झाडाची ताकद, माती, पाणी, अन्नद्रव्य याकडे दुर्लक्ष करतात. केवळ रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारण्यावर अवलंबून न राहता मातीची सुपीकता टिकवून ठेवणे, पिकांना योग्य प्रमाणात पोषक तत्व विशेषतः नायट्रोजन, पोटॅशियम देणे हा या रोगाचा एकात्मिक व्यवस्थापनाचा आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे. या पोषणामुळे झाड रोगाचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम बनते. मातीची सुपीकता आणि सिंचन व्यवस्थापनाबाबत आपण एक वेगळा व्हिडिओ बनविणार आहोत. परंतु केळीची रोपे आणल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत केळी पिकाला पुरेशी आणि संतुलित पोषक तत्व मिळाल्यास त्याची वाढ चांगली होते आणि ती निरोगी राहतात. सुपीक मातीमुळे केळीच्या पानांची निर्मिती जलद होते. जरी रोगांमुळे काही पानं खराब झाली तरी नवीन पानं वेगाने येत असल्यामुळे झाड प्रकाश संश्लेषणासाठी किंवा फोटोसिंथेसिससाठी पुरेशी पानं टिकून ठेवू शकते. यामुळे रोगाचा गंभीर परिणाम टाळता येतो. मातीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमची कमतरता असल्यास तसंच पोटॅशियम आणि नायट्रोजन यामधील संतुलन बिघडल्यास झाडांना रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. यासोबत जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं योग्य व्यवस्थापन आणि पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या मुख्य पोषक तत्वांबरोबरच मायक्रोन्यूट्रन म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य वापर केल्यास रोगाची तीव्रता कमी होते. कोलंबिया देशातील एका अभ्यासानुसार ज्या केळीच्या पानांमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, बोरॉन आणि फेरस यांचं प्रमाण जास्त होतं त्या पानांमध्ये रोगांची तीव्रता कमी आढळली. सिलिकॉन, कॉपर, कॅल्शियम, बोरॉन आणि झिंक यासारख्या तत्वांची किंवा मायक्रोन्यूट्रियंट्सची पानांवर फवारणी केल्यास रोगांची तीव्रता कमी होते. रोगाची तीव्रता साधारणपणे 15% कमी झाल्याचं दिसून आलेलं आहे. रोग नियंत्रित करण्यासाठी हे घटक मातीतून देण्याऐवजी पानांवरून फवारणीद्वारे केल्यास अधिक चांगला परिणाम मिळतो. सिस्टेमिक बुरशीनाशकांची मातीमध्ये फवारणी केल्यास किंवा ड्रिपद्वारे जमिनीमधून सोडल्यास सिगाटोका रोगामध्ये प्रतिकार शक्ती विकसित होण्याची शक्यता वाढू शकते. आपल्या जमिनीमध्ये असलेल्या माती व मुळातील सूक्ष्मजीवांच्या संतुलनात बिघाड होत आहे. याचा थेट परिणाम आपल्या उत्पादनावर होत आहे. त्यामुळे मातीमधून बुरशीनाशकं सोडू नका. सल्फर आणि कॉपर आधारित बुरशीनाशकं जसं की कॉपर डस्टिंग किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड ही बुरशीनाशकं आउटडेटेड झालेली आहेत. बाजारामध्ये इतर कार्यक्षम बुरशीनाशकं उपलब्ध आहेत. त्यामुळे व्यावसायिक पातळीवर या बुरशीनाशकांचा वापर करण्यात काहीही अर्थ राहिलेला नाहीये. यावर पैसे खर्च करू नका. रोग नियंत्रणासाठी फक्त सिस्टमिक बुरशीनाशकं वापरू नका. वेगवेगळ्या मोड ऑफ ॲक्शन असलेली बुरशीनाशकं आळीपाळीनं वापरावीत. 2 वेगवेगळ्या मोड ऑफ ॲक्शन असलेली बुरशीनाशकं मिसळून वापरल्यास प्रतिकारशक्ती निर्माण होण्याचा वेग कमी होतो. हे तंत्र मल्टीसाइट आणि सिंगल साइट दोन्ही प्रकारच्या बुरशीनाशकांच्या मिश्रणासाठी फायदेशीर आहे. मोड ऑफ ॲक्शन म्हणजे वेगवेगळ्या गटातील बुरशीनाशकं. थोडक्यात एखादं बुरशीनाशक बुरशीवर कशा पद्धतीने परिणाम करते म्हणजेच ते बुरशीच्या पेशींमधील कोणत्या प्रक्रियेत हस्तक्षेप करतं किंवा कोणता भाग बंद पाडतं यालाच मोड ऑफ ॲक्शन म्हणतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर श्वसन थांबवणारे बुरशीनाशक म्हणजे रेस्पिरेशन इनहिबिटर्स, थोडक्यात अमिस्टार. दुसऱ्या गटाचं उदाहरण देतो, बुरशीच्या पेशींमध्ये ऊर्जा निर्माण होणारी प्रक्रिया थांबवणारं बुरशीनाशक टिल्ट. जर तुम्ही वारंवार एक समान मोड ऑफ ॲक्शन असलेलं बुरशीनाशक वापरत राहिला बुरशीमध्ये रेजिस्टन्स किंवा प्रतिकार शक्ती पटकन निर्माण होते. म्हणूनच वेगवेगळ्या मोड ऑफ ॲक्शन असलेली औषधं आळीपाळीनं आणि मिश्रणात वापरणं खूप महत्त्वाचं आहे. परंतु अशा प्रकारचं तांत्रिक प्लॅनिंग तुम्हाला करून देणार कोण? बागेच्या शास्त्रशुद्ध प्लॅनिंगसाठी जेवढं तांत्रिक व वैज्ञानिक ज्ञान, कौशल्य आणि अनुभव लागतो ते ना तुमच्या शेजारच्या बागायतदाराकडे आहे, ना कंपन्याच्या सेल्समनकडे, ना दुकानदाराकडे. जे छपरी आणि गावठी यूट्यूबर किंवा इंस्टाग्रामवरचे लोक तुम्ही फॉलो करता त्यांना तर या विज्ञानाच्या गाभ्यातलं काहीच कळत नाहीये. त्यांच्या बुद्धीच्या बाहेरच्या गोष्टी आहेत या. संपूर्ण भारतात फक्त आपली एकमेव संस्था आहे जी शेतकऱ्यांना त्यांच्या बागेनुसार वैज्ञानिक, शास्त्रशुद्ध, पारदर्शक, व्यावसायिक आणि तांत्रिक सल्ला सेवा पुरवते. पण वस्तुस्थिती अशी आहे की ना या माहितीच्या दर्जाचं तुम्हाला काही महत्त्व आहे, ना यात सहभागी होण्याची तुमची इच्छा. त्यामुळे आम्ही सुद्धा या सेवेची फी वाढवण्याचा विचार करत आहोत की जेणेकरून ही सुविधा फक्त त्याच बागायतदारांना दिली जाईल जे खरोखर पारदर्शकतेसाठी, शास्त्रशुद्ध पद्धतीसाठी, वैज्ञानिक माहितीसाठी आणि कार्यक्षम तांत्रिक सल्ला सेवेसाठी किंमत मोजायला तयार आहेत. ज्यांना मी इथं काय बोलतो हे समजते, ज्यांना या सेवेची किंमत समजते त्यांनीच संपर्क साधावा. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिले आहे की बुरशीचे बीजाणू पानांच्या पृष्ठभागावर पडतात.
या बीजाणूंच्या अंकुरणासाठी सतत ओलसरपणा आवश्यक असतो. जर पानं सतत ओली राहिली तर बीजाणू खूप लवकर अंकुरतात आणि पावसाळ्यात हे जास्त घडतं, कारण सतत पाऊस झाल्यामुळे पानं वारंवार ओली होतात आणि कोरडी होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशा वेळी बीजाणूंची संसर्ग क्षमता सर्वाधिक अधिक असते. म्हणून जर 10 ते 15 दिवस सलग पावसाचं वातावरण असेल तर लक्षात ठेवा, पाऊस संपल्यानंतर पुढे साधारण 4 ते 5 आठवड्यांनी रोगाची लक्षणं झपाट्याने वाढायला सुरुवात होतात. याचं कारण म्हणजे बीजाणू पानात शिरल्यानंतर लक्षणं दिसायला साधारणतः 4 ते 5 आठवडे लागतात. त्यामुळं पावसानंतर अचानक रोग वाढलेला दिसतो. म्हणून पाऊस थांबल्यानंतर गाफील राहायचं नाही. साधारणतः ज्या परिस्थितीमध्ये पिकांची वाढ चांगली होते त्याच परिस्थितीमध्ये रोगाचा प्रसार व रोगही वाढतो. त्यामुळं पाऊस थांबल्यानंतर पुढची 4 ते 5 आठवडे दर 10 ते 12 दिवसांनी फवारणी नियमित घेतली गेलीच पाहिजे. तसंच बागेतील रोगग्रस्त पानं वेळच्या वेळी काढून टाका. ही पानं एका ठिकाणी ढीक करून त्यावर युरिया किंवा ॲसिटिक ॲसिडची फवारणी घ्या, म्हणजे बीजाणूंचा स्रोत नष्ट होईल. फवारणी करताना नेहमी विशेषतः रोग तीव्र असताना पानाची खालची बाजू व पोग्यापर्यंत औषध पोहोचेल याची काळजी घ्यावी. त्यासाठी आपल्याकडे फवारणीची चांगली साधनं असणं खूप गरजेचं आहे. मजुराची समस्या आता कायमची झाली आहे आणि याचा पर्याय म्हणजे यांत्रिकीकरण. केळीमध्ये फवारणीसाठी आता लहान जागेत वापरता येईल अशा पद्धतीचे ट्रॅक्टरची गरज नसलेले ब्लोअर सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे लहान आणि मोठ्या दोन्ही केळी क्षेत्रामध्ये फवारणीचं काम वेळेत आणि सोप्या पद्धतीने करता येतं. तसेच मजुरांवरील अवलंबनही कमी होईल. याच्यानंतर पुढील उपाययोजना तण नियंत्रण. पावसाळ्यामध्ये तण व्यवस्थापन रासायनिक किंवा यांत्रिक पद्धतीने केल्याने शेतातील आर्द्रता कमी होते आणि रोगाचा प्रसारही कमी होतो. परंतु तणांचं निर्मूलन करण्याऐवजी या तणांचं आच्छादन करणं अत्यावश्यक आहे. त्यामुळं मृदा संवर्धन चांगलं होतं आणि पीक उत्पादन वाढतं. त्यासाठी तण एका मर्यादेपर्यंत वाढून मगच त्याचं व्यवस्थापन करा. हे तण सुद्धा तुम्हाला धन देऊन जाईल. रोगावर नियंत्रण, उत्पादनात प्रगती आणि आर्थिक उत्पादनात भरभराट यासाठी फवारणीचं नियोजन. यामध्ये फवारणीच्या पाण्याच्या pH, बुरशीनाशकांचे स्मार्ट कॉम्बिनेशन, यासोबत संतुलित अन्नद्रव्य आणि मायक्रोन्यूट्रियंट्स, फवारणीची योग्य वेळ. याशिवाय जमिनीवर टाकलेल्या पानांवर ॲसिटिक ॲसिडची प्रति लिटरसाठी फवारणीची योग्य मात्रा. यासोबत तण व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन आणि सिंचनासोबत ड्रीपद्वारे खतांचं शेड्यूल. हे सर्व व्यवस्थापन अंदाजपंच करण्याऐवजी वैज्ञानिक, व्यावसायिक आणि कार्यक्षम पद्धतीने म्हणजे प्रोफेशनल अँड एफिशियंट मॅनेजमेंट ठरवून दिलेल्या नियमानुसार म्हणजे रॅशनल गाईडलाईननुसार केल्यास हे नियोजन अधिक प्रभावी आणि कार्यक्षम ठरतं. यामुळे तुमच्या खर्चात बचत होऊ शकते आणि रोगावर योग्य नियंत्रण मिळू शकेल. या माहितीचं संपूर्ण श्रेय या सर्व शास्त्रज्ञांना जात आहे. या सर्वांची नावं घेणं शक्य नाही, परंतु एक झलक दाखवतो की ही लिस्ट किती मोठी आहे. डेव्हिड आर जोन्स यांनी या सर्व शोध निबंधाचा या पुस्तकांमध्ये संकलन केलं आहे. आपली शेती उद्योग ही संस्था केळी पिकासाठी ही व्यावसायिक व तांत्रिक सल्ला सेवा अत्यंत क्षुल्लक व किरकोळ फी घेऊन आपल्याला उपलब्ध करून देत आहे. या दर्जाची माहिती इतक्या पारदर्शकतेने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने इतर कुठलाही चॅनल देऊ शकत नाही. इथे तुम्हाला मिळणारी माहिती ही थेट संशोधन ग्रंथावर आधारित, तपासलेली आणि शुद्ध आहे. शेती व्यावसायिक पद्धतीने करायची असेल, शेतीमध्ये आर्थिक उत्पन्न स्थिर करायचं असेल तर अशीच ज्ञानसंपन्न व पारदर्शक माहिती तुम्हाला गरजेची आहे. आम्ही फक्त माहिती सांगत नाहीये तर तिच्यामागं असलेलं वैज्ञानिक पुराव्याचं बळही देत आहोत. आपल्या केळी बागेसाठी ही तांत्रिक सेवा अत्यंत गरजेची आहे. प्रत्येक बागायतदारांनी यामध्ये सहभागी होणं अत्यंत आवश्यक आहे. आशा आहे या माहितीचा तुम्ही उपयोग कराल. आज आपण इथेच थांबूया. भेटूया लवकरच पुढील नियोजनासोबत. धन्यवाद.